एका वर्गामध्ये आपले असे 60-65 विद्यार्थी बसलेले होते. पहिली, दुसरी, तिसरी, चौथीचे मुलं बसल्यानंतर शिक्षक आले. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारला. पोरांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. पोरं जरा अटेन्शनमध्ये झाले, सावध झाल्याच्या नंतर टवकारून वगैरे पाहायला लागले, कान टवकारले. आणि मग गुरुजींनी पोरांना प्रश्न विचारला, पोरांनो, ही जी गोदावरी जी गंगा आहे तिचा उगम कुठून झाला? प्रश्न जरा महाराज जड होता, त्यांच्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर होता, त्यांच्या बुद्धीला न पेलवणारा होता. सगळ्या मुलांनी आपले डोके खाली घातले, मुंडके खाली घातले. आणि खाली घातल्यानंतर पण त्याच्यामध्ये महाराज एक मुलगा होता, घाबरणारा नव्हता, बेडर होता. ताडकेन त्याने हात वरती केला, गुरुजी मी सांगतो. गुरुजीला आनंद झाला. 60-65 विद्यार्थ्यांमध्ये एक मुलगा निघाला. गुरुजीला आनंद झाल्यानंतर गुरुजी म्हटले, सांग बाळू, ही गोदावरी जी गंगा आहे ती कुठून उगम पावली? त्याने सांगितलं, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक क्षेत्रामध्ये ब्रह्मगिरी पर्वतातून तिचा उगम झाला. म्हटले 100% बरोबर, अगदीच बरोबर. सांग बाबा, ब्रह्मगिरी पर्वतातून ती गंगा पुढे कुठे गेली? म्हटले त्र्यंबक क्षेत्रामध्ये कुशावर्त कुंडामध्ये आली. म्हटले 100% बरोबर. सांग बाबा, कुशावर्त कुंडातून ती गंगा पुढे कुठे गेली? म्हटले नाशिकला रामकुंडात आली. म्हटले अगदीच बरोबर. सांग बाळू, रामकुंडातून ती गंगा नाशिकवरून कुठे गेली? त्याने सांगितलं, वाया नांदड मार्गे समुद्राला सप्त रूपाने जाऊन मिळाली. आता प्रश्न राहिलाय का? तरी गुरुजी पोराला म्हटले, पोरगा, अरे मुला सांग बाबा, ती समुद्रातून गंगा पुढं कुठं गेली? ते पोरग पटकन म्हटलं, तुझ्या डोंबल्यात गेली. आले, समुद्राला गंगा जाऊन मिळाली म्हणजे तिचं जाणं राहिलंय का? समुद्र मापम प्रविशंती यद्वत.